नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपल्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे। कधी पाऊस असो तर कधी थंडी किंवा फक्त काहीतरी खमंग खायची इच्छा झाली तरी एक अशी डिश आहे जी प्रत्येक वेळी मन जिंकते, गरमागरम खुसखुशीत कांदा भजी। आज आपण बनवणार आहोत परफेक्ट क्रिस्पी कांदा भजी, जी तुम्ही पावसाळ्यातच नाही तर कधीही कोणत्याही वेळेला बनवू शकता। चला तर मग ही भजी बनवायला सुरू करूया एका छोट्याशा ट्विस्ट आणि काही सिक्रेट टिप्स सोबत। या भज्यांसाठी आपण कांदा जास्त बारीक किंवा जास्त मोठाही न चिरता तो चौकोनी मध्यम आकारात चिरून घेतोय। मिरची पण आपल्याला बारीक मिक्सरला वाटून न घेता ती बारीक चॉप करून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला त्याची एक वेगळीच चव मिळते। भजी म्हणजे फक्त पावसाळ्याची गोष्ट नाही तर प्रत्येक मूडसाठी परफेक्ट स्नॅक्स आहे। कधी मित्रांसोबत गप्पा मारताना, कधी कुटुंबासोबत वेळ घालवताना किंवा स्वतःसाठी थोडा मी टाइम घेताना ही भजी नेहमीच साथ देते। आता एका बाउलमध्ये मगाशी चिरलेला कांदा घ्या, त्यात चॉप केलेली मिरची घाला, त्यानंतर यात घालतोय थोडासा ओवा। आता आपण यात घालणार आहोत डाळीचं पीठ म्हणजेच बेसन। हे घरच्या डाळीचं पीठ आहे। हे पीठ दळताना डाळीबरोबर थोडंसं तांदूळ पण घातलं होतं आणि पीठ दळताना ते थोडं जाडसर असेल तर भजी जास्त तेलकट होत नाहीत आणि कुरकुरीत पण होतात। यानंतर पिठात चवीनुसार मीठ घाला आणि कढईत तेल गरम करायला ठेवा। तेल गरम झालं की या पिठात गरम तेलाचं मोहन घालून मिक्स करा। आता यात थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मिक्स करूया। पीठ जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही करायचं। आता या पिठात घाला पाव चमचा सोडा। सोड्यावर थोडंसं पाणी घाला, म्हणजे सोडा पिठात व्यवस्थित मिक्स होईल। हे बघा, पिठाचं टेक्स्चर अशा प्रकारे झालं पाहिजे, ना जास्त घट्ट ना जास्त पातळ। आता ही भजी गोल आकारात तेलात सोडून घेऊया। आनंदासाठी स्पेसिफिक सीझन लागत नाही, तो आपण स्वतः तयार करायचा असतो। ही साधी कांदा भजी ही तुमच्या दिवसाला खास बनवू शकते, म्हणून वेळ, कारण किंवा मोसम काहीही असो, जेव्हा मन सांगेल तेव्हा ही रेसिपी नक्की ट्राय करा। गोल आकारात सोडलेली ही गोळा भजी सुरुवातीला थोडीशीच भाजून घ्यायची आहे। अशा प्रकारे थोडीशीच भाजून घेतलेली भजी आता तेलातून बाहेर काढून घेऊया। या भजी थोड्या थंड होतील तोपर्यंत सेम अशाच प्रकारे दुसरा घाणाही तळून घेऊया। या भजी शिजतील तोपर्यंत पहिला घाणा थंड झालेला असेल। आता या भजी अशा प्रकारे हाताने थोड्याशा दाबून घ्यायच्या आहेत। अशा पद्धतीने सगळी भजी दाबून घ्या। व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच टेस्टी रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता या दाबलेल्या भजी परत एकदा तेलात तळून घ्या। या भजी मध्यम आचेवरच भाजून घ्यायच्या आहेत। गॅस बारीक असेल तर भजीमध्ये तेल राहतं आणि गॅस मोठा असेल तर कांदा करपेल आणि भजी आतून व्यवस्थित शिजणार नाही, त्यामुळे गॅस मध्यमच ठेवा। असा हा गोल्डन ब्राऊन कलर झाला की आपली थोडीशी वेगळी, खमंग आणि खुसखुशीत कांदा भजी तयार आहे। साध्या कांद्याची भजी पण चव अशी खास, साध्या कांद्याची भजी पण चव अशी खास, लहानशा क्षणात दडलंय आनंदाचं विश्व विशाल। पुन्हा भेटूया नवीन चवींसोबत, तोपर्यंत खुश रहा। राम कृष्ण हरी।